शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ज्या काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, तर त्या योजनेच्या संदर्भात वेगवेगळ्या अपडेट्स आणि बातम्या सातत्याने येत असतात. सरकारी सूत्राकडून सुद्धा वारंवार माहिती प्रसिद्ध केली जाते. बऱ्याच वेळा बऱ्याच घोषणा केल्या जातात. शेतकऱ्यांच्या खात्याला एकूण 6+6 असे ₹12,000 येणार आहेत आणि जवळपास राज्यातील 93 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. याशिवाय पीक विम्याचे पैसे सुद्धा आता या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे आज 3 जानेवारी पासून त्याची सुरुवात होणार आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्याला सुद्धा पैसे आलेले आहेत. तर याच्यामध्ये जे काही केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत जे काही योजना राबवल्या जातात, तर त्याच्यामध्ये जी काही महत्त्वाची योजना म्हणून ओळखली जाते, तर ती नमो शेतकरी आणि पीएम किसान. तर याबाबत नेमकी सत्य आणि वस्तुनिष्ठ माहिती काय आहे, याबाबतची माहिती आपण पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये घेणार आहोत. तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच आले असाल, तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण नेमकं सत्य काय, वस्तुस्थिती काय, हे आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत, की हल्ली जे काही पत्रकारितेचं जे काही मुख्य लोकशाहीची जी काही 4 अंग किंवा 4 स्तंभ सांगितले जातात, तर त्याच्यातला जो महत्त्वाचा जो स्तंभ आहे, तर तो प्रचार-प्रसार माध्यम सत्ता जी आहे, तर तिचं अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वत्रिकरण झालेलं आहे आणि अनेक गावखेड्यामध्ये गल्लीबोळात दगडोदगडी असे बातमीदार जन्माला आलेले आहेत, की ज्यांना कुठलीही बातमी देत असताना त्याचे निकष पाळायची गरज नसते किंवा त्याच्यासाठी असे कुठलेही संपादकीय संस्कार वगैरे करायची गरज नसते आणि मग जसं सरकार नावाची व्यवस्था काखतलं उचलते आणि बाजारात मांडते, त्या पद्धतीनं हे बातमीदार सुद्धा काखतलं काढतात आणि कुठेतरी बाजारात मांडतात. म्हणजे नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता येऊ घातलेला आहे. तर याच्यामध्ये ज्या काही प्रामुख्यानं ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत, तर त्या सतत चर्चेत असणाऱ्या योजनांपैकी जी काही आशा लागलेली आहे शेतकऱ्यांना, तर ती प्रामुख्यानं जी काही पीक कर्ज वाटपाबाबत म्हणजे आखाडच्या दिवसामध्ये ज्याला आपण आषाढ म्हणतो, तर ते जून ते सप्टेंबरच्या दरम्यान त्या पीक कर्जाची अपेक्षा असते, आशा असते. त्याच्यातही शेतकऱ्यांची बऱ्याचदा अडवणूक, पिळवणूक, छळवणूक होते आणि हे होत असताना मग त्याच्यानंतर दर 3 महिन्याला, 4 महिन्याला जो काही पीएम किसान आणि नमो शेतकरीचा जो काही हप्ता येत असतो ₹2,000 महिना, तर त्याची सुद्धा शेतकऱ्यांना आशा असते. मध्यंतरी पावसामुळे पिकं वाहून गेल्यामुळे, जमिनी खरडून गेल्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक मदतीची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळेसही सरकार नावाच्या व्यवस्थेनं तुमचे आमचे प्रचंड हाल आणि छळ केलेले आहेत. हे करा, ते करा, आडवं करा, उलटं करा, सर्व करा, सरकं करा, तिरपं करा, उभं धरा, आडवं धरा. हे असे अनेक सोपस्कार सरकार नावाची व्यवस्था तुमच्या आमच्याकडून करून घेत असते. वास्तविक त्या गोष्टीची काही गरज नसते. परंतु एक तर कसं आहे, की तुम्ही आम्ही सगळे लाचार बनलेलो आहोत. आपल्याला त्या गोष्टीशिवाय पर्याय नाही. कारण या सरकार नावाच्या व्यवस्थेनं म्हणजे जे काही मग ते सरकार कुठलंही असो, आम्ही विशिष्ट सरकारबद्दल बोलतोय अशातला काही भाग नाहीये. तर इतकं तुम्हाला आम्हाला अगतिक बनवलेलं आहे, की तुमच्या आमच्या हातामध्ये काहीच ठेवलेलं नाही. ते जसं म्हणतील, नाचा म्हणतील तसं आपल्याला नाचावं लागतं. ते जर म्हटले, की पीक पाहणी नोंदणी करा शेतात जाऊन, तर ते ॲप तुमच्याकडे Androidचा मोबाईल असेल नसेल त्याच्याशी त्यांना काही घेणं-देणं नसतं. तिथं ते त्यांचं सर्व्हर चालतं, नाही चालत, त्या गोष्टीशीही काही घेणं-देणं नसतं. सकाळी उठलं, की झाकळत शेतात जायचं किंवा संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत थांबायचं. दिवसा सगळीकडं मुंबई, पुणे मेट्रो शहरामध्ये दिवसभर फुल जोशात, जोरात लाईट असतात. मात्र शेतकऱ्यांसाठी जाणीवपूर्वक, हेतुपुरस्पर रात्रीच्या वेळीच लाईट सोडली जाते. त्यातही दिवसा द्यायची, तर त्याचे दिवस वाटलेले आहेत. वेगवेगळे त्याचे टप्पे पाडलेले आहेत. या तासाला हा भाग, त्या तासाला तो भाग, हे अशी गत करून ठेवलेली आहे. 3-4 वर्षापूर्वी जालना जिल्ह्यामध्ये 3 सख्ख्या भावंडांचा रात्री पाणी देत असताना मृत्यू झाला. मात्र त्या सरकारला एक महिन्याभराच्या पलीकडे सूतक पडलं नाही. सगळ्या अख्खं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी भेटायला गेलं आणि शेतकऱ्यांची ही समस्या, विजेची समस्या आम्ही प्राधान्यक्रमानं सोडवू. मात्र अद्यापही या सरकार नावाच्या व्यवस्थेला यश मिळालेलं नाही आणि ही सगळी तुमच्या आमच्या पापाची फळं आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याचं जे आम्ही जे पाप म्हणतोय, तर त्याचं जे आत्ता जे काही दुष्काळीमुळं आमची शेती पावसात खरडून गेली, वाहून गेली, त्याच्यासाठी सरकारनं मदतीची घोषणा केली. तर त्या मदतीच्या घोषणेमध्ये सरकारनं काही तालुके पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर केले. काही तालुके त्याच्यातले जाणीवपूर्वक वगळले गेले आणि हे वगळले गेलेले असताना संध्याकाळी पुन्हा उशिरा घोषणा करून उर्वरित जे काही वगळले गेलेले तालुके होते ते पुन्हा नव्याने समाविष्ट केले आणि दुसऱ्या दिवशी, त्याच दिवशी रात्री
सोशल मीडियावर Facebook असेल, WhatsApp असेल, Instagram असेल, आणखीन जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत, तर त्या प्लॅटफॉर्मवर आमचं तुमचं पेव फुटलं, की सख्ख्या बापाचा कधी फोटो आपण स्टेटसला ठेवत नाही. त्याचा वाढदिवस करतो का नाही माहीत नाही. मात्र या लोकांनी, आमच्याच नेत्यांनी कसं केलं, आमच्याच नेत्यांनी कसं केलं, जो तो दावे तिथं सांगू लागला, की या नेत्यांनी पत्र पाठवलं, त्या नेत्यांनी हे केलं, ते केलं. उद्या चालून जर आमचे लग्न तर होतच नाहीत, पण लग्न जर झाले तर हुकून-चुकून एखाद्या दीड वर्षानंतर अपत्यप्राप्ती झाल्याच्या नंतर पुन्हा स्टेटसला नेत्यांचे फोटो ठेवले गेले नाही म्हणजे आपण कमावली. तर ह्या गोष्टी कुठेतरी आपण या नेत्यांना भीक घालणं आधी बंद करा. मग ते कोणीही असो, आपल्यातलेच कोणीतरी आहेत, तुमचेच आमचे पाहुणे आहेत, सोयरे आहेत, नातेवाईक आहेत. मात्र ते तुम्हाला आम्हालाच मातीत घालण्याचं, लुटण्याचं काम करत आहेत. 75 वर्ष तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य मिळून झाली, मात्र अजूनही आमच्या तुमच्या शेताला धड पांदण रस्ते नाहीत, व्यवस्थित रस्ते नाहीत, शिवरस्ते नाहीत. अजूनही आमच्या शेताच्या भानगडी सुरू आहेत. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पुन्हा मग आता हे नवीन बातमीदार, की शेतकऱ्यांच्या खात्याला 6,000, तुम्ही ती क्लिप तर ऐकली सुरुवातीला, आणि सुरुवातीला जे काही सांगितलं की 6,000 हे 6,000 ते, तर ही कुठली तरी जुनीच क्लिप उचललेली आहे. जुन्याच बातम्यांची क्लिप आहे. पीक विम्याच्या संदर्भात जे काही ताजं सरकारी सूत्राकडून जे काही अपडेट मिळालेलं आहे, तर तुम्ही सुद्धा त्याची पडताळणी करू शकता. ज्या GOV.inच्या ज्या काही सरकारच्या वेबसाईट आहेत, केंद्र आणि राज्य सरकारच्या संबंधित खात्याच्या, तर त्या वेबसाईटवर अधूनमधून ती माहिती येत असते किंवा सरकारी सूत्राकडून ती माहिती येत असते. आणि अशा स्थितीमध्ये जे काही लाडक्या बहिणीचा 17वा 18वा हप्त्याच्या बाबत जे काही प्रलंबित होता नोव्हेंबर आणि डिसेंबर पासून, तर 31 डिसेंबर पासून त्या हप्ता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. काही बहिणींच्या खात्याला ₹1,500 आलेले आहेत, काहींना ₹3,000 आलेत, आणि ज्यांना काहीच आलेले नाहीत, तर ते कदाचित 1-2 दिवसात येतील. त्यांनी कुठलीही के-वाय-सी किंवा इतर कुठले तरी धरबंधन, धागादोरा, गंडादोरा असं काही करायची गरज नाही. कारण याच्या आधी भरपूर पैसे तुम्ही घातलेले आहेत के-वाय-सीमध्ये. याला 50 द्या, त्याला 100 द्या, असे पैसे गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्या भानगडीत पडू नका. ज्यांचे पैसे मिळाले नसतील, तर त्यांना अधिकार आहे की ते सरकारला, संबंधित डिपार्टमेंटला जाब विचारू शकतात, की माझं अनुदान का रोखलं गेलं, कुठल्या कारणामुळे रोखलं गेलं. हे आपल्याला घटनादत्त अधिकार दिलेले आहेत. मात्र ते अधिकार आपल्याला समजून घेता आले पाहिजेत. त्याची माहिती कशी घ्यायची किंवा त्याच्यासाठी कुठे अर्ज करायचा, याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी जे काही नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता येणे बाकी आहे, तर त्या हप्त्याबद्दल जे काही जानेवारीचा आता नुकती सुरुवात झालेली आहे, तर पहिल्या आठवड्यामध्ये तो वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र त्याला दिरंगाई सुद्धा होऊ शकते. कारण सध्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. 15 जानेवारीपर्यंत त्या निवडणुका चालणार आहेत. 16 जानेवारीला त्याचे निकाल जाहीर होतील. मधल्या काळामध्ये थोडीशी आचारसंहिता शिथिल केली जाईल असं बोललं जात आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे काही सरकारला जे काही वेगवेगळ्या हेडखाली पैसे पडलेले आहेत किंवा काही कामं प्रलंबित पडलेले आहेत, आचारसंहितेमुळे लटकलेले आहेत, तर त्याच्यासाठी ती आचारसंहिता शिथिल केली जाईल असं बोललं जात आहे. त्याच्यानंतर पीएम किसानचा जो काही 22वा हप्ता येऊ घातलेला आहे, तर त्या 22व्या हप्त्यासंदर्भात फेब्रुवारीच्या मध्यामध्ये तो हप्ता येईल अशी शक्यता सांगितली जात आहे. सोबतच जे काही पीक विम्याचे पैसे येणार आहेत, तर त्या संदर्भात जे काही सरकारी सूत्राकडून माहिती मिळालेली आहे, तर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या 20 जानेवारीच्या नंतर ते पैसे खात्याला ₹17,400 आकडा जो सांगितला जातो, तो येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्यापूर्वी जर वाटप सरकारकडून सुरू झालं, तर त्या ऐनवेळी होऊ शकतं. कारण वेगवेगळ्या हेड खालून हे जे पैसे असतात, तर वित्त विभागाकडून किंवा वेगवेगळ्या हेडखाली त्याची तरतूद केली जाते आणि त्यानुसार, तरतुदीनुसार ते पैसे वितरित केले जातात. तेव्हा कुठल्याही चुकीच्या बातम्यांवर, अफवांवर विश्वास ठेवू नये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. नसेल आवडला तर डिसलाईक करा. आमचं काही एक म्हणणं नाही. तुम्हाला जर काही चुकीची प्रतिक्रिया द्यायची असेल, वेगळं कॉमेंट टाकायचं असेल, तर टाका, काही हरकत नाही. तूर्तास धन्यवाद.